28 सप्टेंबरला बीडमध्ये होणारा ओबीसींचा महाएल्गार मेळावा सध्या एक चर्चेचा आणि संभ्रमाचा विषय बनलाय। कारण वरवर पाहता हा मेळावा जरांगे पाटलांच्या संघर्षाच्या समर्थनासाठी आहे असं वाटत असलं तरी आतून या सगळ्यांचं राजकारण काहीसं वेगळंच चित्र दाखवते। ज्या सभा एका समाजाच्या हक्कासाठी उभ्या राहतात त्या आज गोंधळ, गुप्त अजेंडा आणि नेतृत्वाच्या संभ्रमाचं केंद्र बनत चाललेत। भुजबळ ज्या बैठकीला उपस्थित होते त्या हैदराबाद गॅजेटच्या आधारावर सरकारने मराठा समाजाला गव्हर्नमेंट रेकॉर्डच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याच भुजबळांनी याच निर्णयाचा विरोध करणं हेच सर्वात मोठं विरोधाभास ठरते। एकीकडे विधानसभेत गॅजेटच्या समर्थनार्थ भूमिका तर दुसरीकडे रस्त्यावर आंदोलकांच्या बाजूने उभं राहताना गोंधळलेली भाषा यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झालाय। आंदोलन राष्ट्रव्यापी असल्याचं भासवूनही आजवर त्यांनी ठोस कृती केली नाही, उलट फक्त पुढच्या तारखा आणि घोषणा दिल्या। त्यामुळे भुजबळांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत। त्याच वेळी मराठवाड्यातील स्थानिक ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके, योगेश ससाणे यांना जाणीवपूर्वक डावललं जाते हे पाहायला मिळते। हे फक्त व्यक्तिगत वाद नाही तर पक्षांतर्गत सत्ता संघर्षाचा भाग असू शकतो। एकीकडे भुजबळ मराठवाड्यासाठी वेगळी भूमिका घेतायत का असा संशय निर्माण होतो, तर दुसरीकडे अजित पवारांचं दबावाचं वक्तव्य पक्षाच्या कामांपेक्षा स्वतःची कामं महत्त्वाची वाटत असतील तर घरी बसा हेच भुजबळांना उद्देशूनच आहे का असा थेट प्रश्न उपस्थित होतो। पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांनी बीडमधील हिंसाचारावर मौन बाळगणं, घटनास्थळी गैरहजर राहणं आणि कोणतीही ठोस भूमिका न घेणं हे ओबीसी समाजाच्या मनात राजकीय अदृश्यतेचं आणि दुर्लक्षित केल्याचे भाव निर्माण करते। महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवर कोणतंही ठाम ओबीसी नेतृत्व दिसत नाहीये ज्यांनी हैदराबाद गॅजेटला विरोध केला। त्यामुळे प्रश्न उभा राहतो की हा मेळावा खरंच जरांगे पाटलांच्या अभिनंदनासाठी आहे की त्यांच्या मागण्यांना अप्रत्यक्ष विरोध करण्यासाठी। एकूणच ओबीसी महाएल्गार मेळावा आता केवळ एक सभा राहिलेली नाहीये तर तो ओबीसी समाजाच्या नेतृत्व, हक्क आणि राजकीय अस्तित्वावर उभं असलेलं एक मोठं प्रश्नचिन्ह बनलाय। नेते बोलतात पण ठाम भूमिका घेत नाहीयेत, चेहरे दिसतायत पण दिशा नाहीये आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे संघर्षाचं नेतृत्व गोंधळलेलं, दबावाखाली आणि पक्षीय राजकारणात अडकलेलं वाटतंय। त्यामुळे आजचा ओबीसी समाज आरक्षणासाठी नाही तर आपल्या नेतृत्वाच्या निष्ठेची पारदर्शकतेसाठी आणि स्पष्टतेची लढाई लढतोय। आणि म्हणूनच आजचा खरा प्रश्न हा आहे की हा मेळावा जरांगे पाटलांच्या संघर्षाचा सन्मान आहे की त्याच संघर्षाच्या विरुद्ध तयार होत असलेला राजकीय खेळ असो। या सगळ्या घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ खरंच दबावाखाली आहेत का? जरांगे पाटलांशी त्यांची भूमिका विरोधात्मक आहे की युक्तिवादी? तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच सविस्तर विश्लेषणासाठी टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका।